हे घ्या गुरुजी. आता कसं? पण पूजेला कुठं कृष्णा दिसली नाही. गावात कसला जंगी सत्कार झाला तिचा. तिचा त्यांशी तिचा आता काय बी संबंध नाही. ती गेली घर सोडून. एका अर्थाने ते बरंच झालं म्हणा. मी जी केलं ती फायद्याच केलं का नाही? आहे का नाही गुरु? राया राया राया, अरे आम्ही बस. मी आता एक बी शब्द ऐकून घेणार नाही तुझा. अगं तू काय आणि किती समजावणार आहेस मला? हे बघ राया, त्यांनी जे केलं ते तुझ्या. गुरुजी, तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. हो, आमच्या घरातला प्रश्न आहे. आमचा आम्ही बघून घेऊ. तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही, आत्ताच सांगतोय. अरे पण हे बस. तुम्ही निघा. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं आई मला. तू लई गोष्टीला पळत माझ्यापासनं. पण आता मला सगळं खरं खरं सांगायचं. जी काय घडलंय ती सगळं. अरे काय विचारतोय मी? हे बघ राया, तू उगीच डोक्यात राग कालवून घेऊ नकोस. मी काहीही केलेलं नाहीये आणि जे केलंय ते तुझ्या चांगल्यासाठीच केलंय. कृष्णाच्या आयुष्याशी खेळलीस. मला अंधारात ठेवलंस. माझ्या कृष्णाला माझ्यापासून लांब केलंस. काय चांगलं केलं तू माझ्यासाठी? तुला जर एवढीच काळजी असती ना माझी, तर लग्नाच्या दिवशी मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतंस. पण तू नुसता आयुष्याचा खेळ लावलायस माझ्या. का लावलायस खेळ? मला उत्तर पाहिजे. मला सगळं कळायला पाहिजे आत्ताच्या आत्ता. ठीक आहे, तुला ऐकायचंय ना? ऐक मग. आता सांग, यात काय चुकलं माझं? सगळं चुकले आई, सगळंच चुकले. अगं स्वतःच्या लेकाचा विचार करताना तू कृष्णाच्या जीवाशी खेळलीस. नुसत्या जीवाशी नाही खेळलीस तू, तर तिच्या भावनांशी, संसाराशी आणि तिनं बघितलेल्या स्वप्नांशी खेळलीस तू. अगं माझ्यासाठी तू तिचा जीव घ्यायला निघाली होतीस. अगं विधाते एखाद्यासाठी जीव देतील, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कुणाचा जीव घेणार नाहीत. हेच मला भाऊसाहेबांनी लहानपणापासून शिकवलंय. तू काय केलंस ग? आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल आणि कृष्णाची माफी माग. तिला सन्मानानं परत या घरात घेऊन ये. अरे राया, हे काय बोलतोयस तू? तू तुझ्या आईला तुझ्या बायकोची माफी मागायला लावतोयस मी? अरे असं जर केलंस तर रंजीची काय किंमत राहिली ह्या घरात? तू मध्ये बोलू नकोस गुले मावशे. हे सगळं तुझ्यामुळेच झालंय आणि आईला शिकवणारी बी तूच आहेस. तुम्हाला कळत नाही असं समजू नकोस तू. अगं या घराने तुला आसरा दिला, तुला मान दिला, पण तू राया गुली आत्याला एवढं बोलतोय आणि तू नुसतं ऐकून घेतोयस. आतापर्यंत तुझ्या सगळ्या चुका मी माफ केल्या, पण आता नाही. आता प्रश्न माझ्या संसाराचा आहे, माझ्या प्रेमाचा आहे. आता जर ह्याच्या मध्ये मध्ये केलंस ना तर बघच
राया बास. माझ्या मम्मीशी असं बोलायची हिंमत झाली कशी रे तुझी? तू स्वतःला कोण समजतोस रे? ती मम्मी माझी आणि तुझी मावशी. राया, तू माझा राग त्याच्यावर का काढतोय? मी काही खपून घेणार नाही राया. तुला काय वाटलं तू असं माणसांना मारलंस, आवाज चढवलास की मी जाईन आणि त्या कृष्णाची माफी मागी? काहीही झालं तरी मी तिची माफी मागायला जाणार नाही. तू माझा जीव जरी घेतलास ना तरी मी कृष्णाची माफी मागायला जाणार नाही म्हणजे नाही. रायाचा फोन. अगं उचल की, महत्वाचं काम असेल, उचल. बोल. कुठे आहेस तू? कारखान्यात. आत्ताच्या आत्ता घरी जा. काय? कृष्णा, आत्ताच्या आत्ता घरी जा. का? काय झालं? मला कारखान्यात काम आहे ती. तुला घरी जा म्हणलं ना कृष्णा. मी सगळं सांगतो तुला. घरी गेल्यावर तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील तुला. तुझ्या मनातलं सगळं गैरसमज बी दूर होतात. तू घरी जा पटकन. जाते. कृष्णा तिच्या घरी गेली. चला निघायचं का आपण? राया, मी कृष्णाची माफी मागायला जाणार नाही म्हणजे नाही. का मागायची रे माफी तिची? कोण आहे ती? आपल्याकडे काम करणारी पोरगीच ना. आपल्या पैशांवर जगतीये ती. आपण तिला सून करून मोठं करून आणलं इथं. आपण मान दिलाय तिला. तिने याची जाणीव नको ठेवायला? वय राया, बरोबरच बोलत्या की रंजी. आणि कृष्णी कशी वागते रंजी बरोबर? एक काम तर करत्या का घरातलं? तिला निस्ता पैसा पाहिजे, पैशासाठीच करत्या समदही. मावशे बस. इथून पुढे एक बी चुकीचा शब्द मी कृष्णाबद्दल ऐकून घेणार नाही. तू जिच्याबद्दल बोलतीयस ना ती बायको आहे माझी. आणि पैशाच्या कसला वार्ता करतेस ग तू? अगं राज्यात सीएच्या परीक्षेत पहिली आल्यानंतर लोकांनी भेट बक्षीस म्हणून दिलेला सगळा पैसा तिनं गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिलाय. अगं लाखोंच्या घरात रक्कम होती ती. आणि आपण कुणाबद्दल काय बोलतोय ह्याचं तरी भान ठेवत जा. आज तुम्हाला काय बी करून कृष्णाची माफी मागावीच लागल. ऋतिक, राया गुलियात्याला माफी मागायला लावतो. लाव लाव, मला तुझ्या बायकोचे पाय पकडायला लाव. तुला लहानाचा मोठा केला त्याचं हे पांग फेडलं सोय. आतापर्यंत माझ्या आधी तुझा विचार करत आले मी. मला नाही काही मिळालं तरी चालेल, पण माझ्या रायाच्या पायाशी सगळ्या सुखांनी पायघड्या घातल्या पाहिजेत. सगळ्यांनी त्याचा मान केला पाहिजे यासाठी झटत आले मी. आणि आज तूच मला माझी मान खाली घालून तुझ्या बायकोची माफी मागायला चल म्हणतोयस. राया वयार, आता तूच सांग, आम्ही जर अशी कृष्णीची माफी मागितली तर गावात काही इज्जत राहील आमची? लोक शान घालतील तोंडात. हो, आणि तुम्ही या घरातल्या मुलासाठी दुसऱ्याच्या पोरीच्या आयुष्याची वाट लावली, तिचं फसवून लग्न केलं. हे कळाल्यावरती ते शेण नाही घालणार का तोंडात तुमच्या? आणि माझं खोटं बोलून लग्न लावताना नाही आठवली तुम्हाला तुमची इज्जत? कृष्णाच्या आयुष्याचा खेळ करताना नाही आठवली तुम्हाला तुमची इज्जत? तुमच्यामुळं कृष्णाचा माझ्या बाबतीत गैरसमज झालाय. तिला वाटतंय की मी या सगळ्या प्लॅन मध्ये सामील होतो तुमच्यासोबत. तुम्हाला माझ्यासोबत येऊन तिला सगळं काय ते खरं सांगितलं पाहिजे. ती बी तुमच्या तोंडून. चला. राया, काही गरज नाहीये तिला स्पष्टीकरण द्यायची. तिची ती घर सोडून गेली, तिची ती स्वतःहून परत येईल. वय राया, बरोबरच म्हणते रंजी. आपण कशाला तिच्या माग माग करायचं? हिदा त्यासनी काही इज्जत बिज्जत आहे का नाही? मी म्हणलं ना चला.
कृष्णा ग, मला माहित होतं तू गाडी न्यायला येणार ती. कवापासून गाडीवर ध्यान ठेवून होते मी, कुणालाच हात लावू दिला नाही. ही गाडी बिडी न्यायला नाही आली. अयो, तू गाडी न्यायला नाही आलीस वय? अगं मग कशा पाहिली माघारी? काही राहिलंय का तुझं? भया, या गाडीच्या पायात मी डबाच द्यायची विसरले बहुतेक. थांब. अगं बाय माझे काय डबा बिबा विसरलेली नाहीये मी. डबा नाही विसरला, काहीच नाही विसरलं. मुंजा, अरे तू गाडी चालवली नाहीस का? गाडी पाडून पिडून ठेवलीस का काय? अरे किती वेळ सांगितलं गाडी नीट चालवत जा, नीट चालवत जा. मागे एकदा हळ घेतली होतीस ना मोडून. हा मामी अरला का तू आता मला मारू मारू हाडकं मोडशील. गाडी बघ, बाहेर बघ बरं, काय झालं का त्याला? अगं गाडीला काय नाही झालेलं आणि मी आम्ही काय नाही केलेलं. आणि मामी, कृष्णा माझ्या गाडीच्या पाठीमागे बसल्यावर मी गाडी काळजीने चालवल का नाही? गाडीला बी काही झालं नाही आणि डबा बी नाही विसरलास. अरे मग का आला माघारी तुम्ही? कृष्णे, तुला बरं वाटत नाही का ग? त्या सत्काराच्या कार्यक्रमाला लई माणसं होती बघ, बहुतेक दृष्ट लागली असं तुला. दृष्ट काढते. अगं मामे, मला दृष्ट बिष्ट काय बी लागलेली नाही. तुला सांगते थांब. आम्ही कारखान्यात गेलो तेव्हा रायाचा फोन आला होता घरी जा म्हणून मी आले. म्हणजे जावी बापू तुला न्यायला येत आहेत? त्यांचं वचन बहुतेक आज पूर्ण करतायत ते. हे ऐकायला माझं कान कधीपासून तरसले होते. मी तयारी करते काय. मला नाही वाटत तुम्हाला न्यायला येणार आहे ती. फोनवर आवाज त्याचा लई चिडल्यासारखा येत होता. बहुतेक मी त्याचं गिफ्ट घेतलं नाही म्हणून रागवला असेल. या लवकर. राया, राया राज काय करतोयस? कृष्णा, कृष्णा बाहेर ये. राया सोड की. अरे काय करते? सोड दे जात. तू खल ना. बघितलं, आत्ता पण तिनं तुमचाच विचार केला आणि तुम्ही? कृष्णा, तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना? तुला असं वाटत होतं ना की मी फसवून तुझ्याशी लग्न केलं, तुझा बळी देण्यासाठी मी तुला घरात घेऊन आलो म्हणून? आता तू सगळं खरं ऐक. सांग आईला. आई सांग लवकर, नाही तर या इथंच तुझा राया मेला म्हणून समज. राया, तुला जर मला सुखी बघायचं असेल, मला जिवंत बघायचं असेल, तर आता सगळं खरं सांगून टाक तिला. कृष्णा, तुझ्याशी आम्ही रायाचं लग्न लावून दिलं, याची रायाला काहीच कल्पना नव्हती. गुरुजींनी भाकीत केलं रायाची पहिली बायको मरणार आहे, तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्हाला कुणालाच कळत नव्हतं काय करावं ते. आम्हाला रायाचं लग्न अंतराशी लावून द्यायचं होतं. या डोळ्यांनी तिचं मरण बघायचं नव्हतं. याची रायाला काहीच कल्पना नव्हती, म्हणून रायाला अंधारात ठेवून आम्ही. या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल. असं झालं तुमचं लग्न. रायाला यातलं आम्ही काहीच कळू दिलं नाही. कृष्णा, अगं यो राया एवढा बी वाईट नाहीये ग. राया मला माफ कर. तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तुला नको नको ते बोलले, पण तू वाटेल ते शिक्षा भोगायला तयार आहे मी. आता आयुष्यात माझ्यापासून कधीच लांब जाऊ नकोस, मला कधीच एकटं सोडू नकोस. हीच शिक्षा मला तुला द्यायची आहे. बरं, असं तुम्ही तर बाहेर उभं राहू नका, आतमध्ये या. चला. ठीक आहे, तोंड गोड करा. मी काय म्हणते, आपण झालं गेलं समजा विसरून जाऊया. तसं बी या आशावादाने कुणाचाच भलं होत नाही बघा. धरा, तुम्ही बसा, मी आलेच. रंजे,
समजा चांगलं झालंय म्हणून ही साखर दिलेली नाही तिनं. तिच्या पायाशी तिनं आणलं का नाही आपल्याला, म्हणून खुश होऊन ही साखर दिल्या. राया, तू मला समजून घेतलंस, मला माफ केलंस, त्याबद्दल तुझे आभार कसे मानू हेच समजना झालंय मला. अजिबात मानायचं नाहीत. अगं नवरा आहे मी तुझा, आणि हलक्यात कामच नसतंय आपलं. तुला मिळवण्यासाठी अख्ख्या जगाशी म्हटलं तरी लढलो असतो मी. कृष्णे, नमस्कार कर. राया, आता सगळं विसरून जा की. मला आपलं घर आनंदी आणि हसतं खेळतं बघायचं आहे. आत्यासनी माफ कर ना. आत्ता झालाय एक, पर ही लय दिस नाही टिकून देणार मी. ह्यो शब्द आहे ह्या गुलीचा. कृष्णा, परत अशी कधीच वागू नकोस माझ्याशी. मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. आपल्यात जर काही गैरसमज झाले ना, तर माझ्यापासून लांब जाण्यापेक्षा माझ्याशी बोल, भांड किंवा त्याचा जाब विचार, पण अशी रुसून निघून जाऊ नकोस ग. इथनं पुढं आपण आपल्यातली प्रत्येक गोष्ट बोलून सोडवायची. आता इथनं पुढं मी कधीच रुसून नाही जाणार. जगात काय बी झालं तरी मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकत. मला तुझ्याशी खोटं बोलायला आयुष्यात जमणार नाही. मी इथनं पुढे ना तुझ्यापासून कधीच काय बी लपवणार नाही. मी वचन देतो तुला. कृष्णे, कृष्णे ऐक ना. कृष्णे, अगं बॅगेत तुझी कापडं भरलं तर, आणि बाकी काय राहिलं असेल ना तर मामाकडे पाठवून देते. मामी, कृष्णा कुठे निघाली? अहो, आता तुम्ही न्यायला आला ना तिला, घरी घेऊन जाताय ना. नाही मामी, मी कृष्णाला घेऊन जायला नाही आलो. ओव्हर ऍक्टिंग. अरे काय? अहो मामी, तसं नाही. म्हणजे कृष्णा माझ्यापासून लांब इतके दिवस इथं राहिली. कृष्णा, मी तुला एकदम वाजत गाजत मानानं घरी घेऊन जाणार आहे. वचन दिलंय मी तुला, आणि ते पूर्ण करणार म्हणजे करणारच. हलक्यात कामच नसतंय आपलं.